नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. प्रशासकीय अधिकारी देविदास पवार हे भिवंडी महापालिकेच्या आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या या सेवानिवृत्तीनिमित्तानं नांदेड येथे सेवापूर्ती गौरव सोहळ्याचं आयोजन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, उद्धवराव पवार, विश्वंभर पवार यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. आयुक्त देविदास पवार यांनी आपल्या नोकरीच्या काळात परभणी, अमरावती, भिवंडी या ठिकाणी महानगरपालिकेत आयुक्त या पदावर कामकाज केले आहे. याचबरोबर अंबरनाथ, बदलापूर, लातूर, परळी, वसई, विरार, यवतमाळ येथेही त्यांनी आपला कार्यकाळ व्यवस्थितपणे पार पाडलाय. त्यांच्या याच कार्याला उजाळा देण्यासाठी आज नांदेड शहरातील कुसुमताई सभागृहात सेवापूर्ती गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर राजकीय, शासकीय, सामाजिक क्षेत्रातील व प्रतिष्ठित मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच आलेल्या मनपा आयुक्त देविदास पवार यांचे भरभरून कौतुक करून शाल, पुष्पहार घालून स्वागत करण्यात आलं. यावेळी आयुक्त पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी जरी प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालो असलो तरी समाजकार्यासाठी सदैव सेवेत राहणार आहे. आई वडिलांच्या आशीर्वादानं मी शिक्षण घेतलं आणि माझ्या बंधूच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणामध्ये प्रगती केली. हे करत असताना मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळाल्यानंतर मुख्याधिकारी म्हणून सेवानिवृत्त सर्व्हिस लागली 1944ला आणि 1996 पासून मी नोकरी करत करत आता कालपर्यंत नोकरी केलेली आहे आणि सेवानिवृत्त झालेला आहे. हे काम करत असताना महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये काम करत असताना एक आनंदाची बाब अशी आहे की जास्त नागरिकांची सेवा करायला मिळते. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की समाजसेवा करावं असं बऱ्याच सेवा संस्था आहेत, प्रत्येक नागरिकाला वाटते, पण सेवा करण्याची संधी मिळत नाही. खऱ्या अर्थाने महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये काम करणं म्हणजे समाजसेवा आहे. हे जर भान त्या अधिकाऱ्यांनी ठेवलं तर निश्चितपणे नागरिकाचे प्रश्नही वेळेत सुटतात आणि स्वतःला सुद्धा आपण समाजाचं काम केलं, नागरिकांचं काम केलं असं समाधानाचा आणि आनंद मिळतो आणि त्याच्यामुळं आपण स्वतः आनंदी राहतात, कुटुंब आनंदी राहते आणि समाजाला सुद्धा आनंदी राहता येते. अशा पद्धतीनं मी महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये मागच्या सेवा मिळाल्यापासून काम केलेलं आहे. विविध ठिकाणी नागरिकांचे छोटे छोटे प्रश्नापासून मोठे मोठे प्रश्न सोडवले आहेत. वैयक्तिक सेवा असतील किंवा सार्वजनिक सेवा ज्या येतात त्या सार्वजनिक सेवा सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रत्येक क्षणामध्ये सोडवलेल्या आहेत, निर्माण केले आहेत आणि त्याचा आनंद लोक आजही घेत आहेत. याचं मला समाधान आहे. आज नागरिकांचं ऋण मी तर फेडणं अशक्य आहे, परंतु नागरिकांनी माझ्यावर एवढं प्रेम केलेलं, अगदी 2-3 दिवसाच्या माहितीमध्ये एवढे लोक आले आणि खरोखर त्यांचा मी ऋणी आहेच आणि नागरिकांनी असंच प्रेम करावं. प्रतिनिधी बालाजी कांबळे, डीएनए मराठी, परभणी.